छावा चित्रपट हा तज्ज्ञांना दाखवल्याशिवाय प्रदर्शित करू नये. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. संभाजीराजेंच्या सन्मानाला बाधा लागलेली खपवून घेणार नाही असंही सामंत यांनी म्हटलंय. निर्माते आणि दिग्दर्शकांनी तातडीनं उपाययोजना करावी. चित्रपटामधला आक्षेपार्ह भाग काढून टाकावा लागेल असंही सामंत यांनी सांगितलंय. तर छावा या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झालेला आहे आणि यानंतर चित्रपटामधल्या काही नृत्याच्या सीन्सवरून विरोध होताना दिसतोय. या प्रकरणी आता सरकारची भूमिका मांडण्यात आली आहे. तर छावा चित्रपट हा तज्ज्ञांना दाखवल्याशिवाय आता प्रदर्शित करू नये अशी भूमिका सरकारची असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलेलं आहे. हा टीझर प्रदर्शित झाल्याच्या नंतर अनेकांनी यामधल्या काही दृश्यांवरती आक्षेप घेतलेला होता. काही जणांनी नाराजी सुद्धा व्यक्त केलेली होती आणि त्यामुळे आता सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संभाजीराजे यांच्या सन्मानाला बाधा खपवून घेणार नाही असं सरकारचं म्हणणं आहे आणि या संदर्भात उदय सामंत यांनी एक पोस्ट सुद्धा शेअर केली आहे. निर्माते आणि दिग्दर्शकांनी तातडीनं या संदर्भामध्ये काही उपाययोजना कराव्यात आणि जो आक्षेपार्ह भाग आहे, ज्या सीन्सना ज्या विरोध होताना दिसतोय, तो आता चित्रपटामधून काढून टाकावा लागेल असंही उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे उदय सामंत यांनी या संदर्भामध्ये आता ट्विट सुद्धा केलेलं आपण बघतोय. अगदी 2 दिवसांपूर्वी या छावा चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झालेला आहे. तर यामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई या लेझिम खेळताना दाखवलेल्या आहेत. आणि याविषयी बोलूयात. नेते आणि अभिनेते अमोल कोल्हे सध्या आपल्या सोबत आहेत. अमोलजी, तुम्ही अनेक चित्रपट केलेले आहेत, मालिका केलेल्या आहेत, ज्यामध्ये तुम्ही स्वतः अशा वेगवेगळ्या भूमिका साकारल्यात. मात्र आता हा चित्रपट येतोय, त्याला काहीसा विरोध होताना दिसतोय त्यामधल्या सीन्सवरून. यामध्ये यामध्ये एक महत्वाची गोष्ट मला अशी वाटते ती म्हणजे केवळ ट्रेलर मध्ये एखादं दृश्य आहे तर ते सिनेमात नेमकं कोणत्या कॉन्टेक्स्टने आहे हे पाहणं फार गरजेचं आहे. आणि त्याविषयी चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी जर स्पष्टीकरण दिलं तर हा अकारण वादाला तोंड फुटण्याआधीच ही गोष्ट शमवता येऊ शकते. पहिली गोष्ट. दुसरी बाब, मी उदय सामंतांनी जे ट्विट केले त्याच्याशी नक्कीच सहमत काही प्रमाणात आहे. ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाला कुठे गालबोट लागेल अशी कोणतीही गोष्ट चित्रपटात असू नये ही प्रत्येक शिवशंभू भक्ताची भावना आहे. बरोबर. कारण स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका ज्यावेळी केली त्यावेळी कुठल्या कुठल्या अग्निदिव्यातून जावं लागलं याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि अनेक वर्ष काही प्रमाणात मलिन करण्यात आलेला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा जळपणे समोर आणण्यामध्ये अनेक इतिहास संशोधक असतील, इतिहासकार असतील, कादंबरीकार असतील, शिवशंभू भक्त असतील, अनेक संघटना असतील, यांचे फार मोठं योगदान आहे. आणि त्यामुळे केवळ करमणुकीच्या नावाखाली किंवा केवळ व्यावसायिकतेच्या नावाखाली छत्रपती संभाजी महाराजांचं चुकीच्या पद्धतीनं चरित्र समोर आणू नये किंवा त्यांच्या इतिहासाला गालबोट लागू नये ही प्रत्येकाची भावना आहेच. आणि त्यामध्ये मला वाटतं की दुसरी गोष्ट अशी आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावर चित्रपट बनवणं ही सोपी गोष्ट नाही हेही मान्य करावं लागेल. कारण मराठी चित्रपट सृष्टीमध्ये इतक्या मोठ्या बजेटचा सिनेमा बरोबर हा छत्रपती संभाजी महाराजांवर येऊ शकत नाही. त्यातला अनेक व्यावसायिक कारणं त्याला आहेत. पण हे करत असतानाच एक नैतिक जबाबदारी प्रत्येक निर्मात्याची असते की जेव्हा आपण महापुरुषांवर कोणतीही कलाकृती करतो तेव्हा त्यावेळी त्यामध्ये केवळ व्यावसायिक दृष्टिकोन असता कामा नये. त्यातून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि या महापुरुषांविषयी आपली एक कृतज्ञता कायम असली पाहिजे. आणि याच कृतज्ञतेचे भान खरं तर सगळ्यांनी ठेवणं गरजेचं आहे. अमोलजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही बातचीत केलीत आणि तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितलं की या चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत त्यांनी या संदर्भामध्ये आता स्वतःची भूमिका मांडावी आणि त्यांनी भूमिका मांडली आहे ती समोर येते. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही तज्ज्ञांना सिनेमा दाखवूनच त्यानंतर रिलीज करणार आहे. अशी आता या प्रकरणातली एक मोठी अपडेट आपण बघतोय. या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी आता त्यांची भूमिका मांडलेली आहे. आम्ही या चित्रपट जो आहे तो रिलीज करण्याच्या पूर्वी तज्ज्ञांना दाखवणार आहोत हा सिनेमा आणि त्याच्यानंतर हा चित्रपट आपल्याला चित्रपटगृहांमध्ये जाऊन बघता येईल. तर या छावा चित्रपटाचे दिग्दर्शक उतेकर यांनी ही भूमिका जाहीर केलेली आहे आणि एबीपी माझाला त्यांनी
या संदर्भातली ही एक्सक्लुझिव्ह माहिती दिलेली आहे. छावा चित्रपटाचा टीजर समोर आलेला होता आणि त्यानंतर काही शिवप्रेमींनी त्याला विरोध केला होता. त्यामधल्या काही दृश्यांच्या आधारावरती खरं तर हा विरोध झाला होता. मात्र आता या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी ही एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया एबीपी माझाला दिलेली आहे की ज्या वेळेला हा सिनेमा रिलीज होणार आहे त्याच्या आधी हा चित्रपट तज्ज्ञांना दाखवला जाईल आणि त्यानंतर त्यांचं मत जाणून घेतलं जाईल आणि त्यानंतरच तो सिनेमा प्रदर्शित होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.